शिवरायांचा पुतळा कोसळल्याप्रकरणी नौदल आणि राज्य शासनाकडून संयुक्त तांत्रिक समिती नेमण्यात येणार। नवीन पुतळा उभारण्यासाठी समिती नेमण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश। मालवणमधील पुतळा दुर्घटनेप्रकरणी आज सत्ताधारी पक्षाचं आंदोलन। अजित पवार गट महाराजांच्या पुतळ्याजवळ बसून मूक आंदोलन करणार। प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी काढलं पत्र। राजकोट किल्ल्यावरील सुरक्षा वाढवली। सिंधुदुर्ग पोलीस मुख्यालयाचे 30 पोलीस कर्मचाऱ्यांचा बंदोबस्त राहणार। तणावाच्या पार्श्वभूमीवर निर्णय। राजकोट किल्ल्यावर ठाकरे गट आणि राणे समर्थकांमध्ये राडा। पुतळा दुर्घटनेनंतर पाणीच्या वेळी ठाकरे गट राणे समर्थक भिडले। एकाच वेळी पाणीसाठी आल्यानं राडा। 2 तासानंतर तणाव निवळला। दुर्घटना पाणी म्हणून दोन्हीकडच्या लोकांमध्ये वादावादी। महाराजांचा पुतळा पडलेला असताना ती काय पाहण्याची गोष्ट आहे काय? स्वतः पाणीसाठी गेलेल्या नारायण राणेंचा विरोधकांना सवाल। एकेकाला घरातून खेचून रात्रीतूनच मारून टाकीन। पोलिसांसमोरच भाजपच्या नारायण राणेंची मविया आंदोलकांना धमकी। 1 सप्टेंबरपासून सरकारविरोधात जोडे मारो आंदोलन। मविया नेत्यांची घोषणा। हुतात्मा चौक ते गेटवे पर्यंत सरकारला जोडे मारो आंदोलन करणार। शिवरायांचा पुतळा कोसळल्यावर मविया आक्रमक। आमच्याकडे फक्त 6 फुटांचीच परवानगी मागितली। नौदलानं 30 फुटांचा पुतळा सांगितला। कल्पना नव्हती। राज्य सरकारच्या कला संचालनालयाचे संचालक राजू मिश्रा यांचा अजब दावा। जरांगेंच्या मराठा आंदोलनाला आज 1 वर्ष पूर्ण। एकजूट ठेवली तर सत्ताही मिळेल। उमेदवार पाडायचे की उभे करायचे निवडणुकांच्या तारखा आल्यावर ठरवू जरांगेंची भूमिका। बदलापूर प्रकरणावरून मुख्यमंत्र्यांकडून केसरकरांना समज। सूत्रांची माहिती। शिक्षण विभागाच्या अनास्थेमुळे सरकारची प्रतिमा मलिन। कारवाईची घोषणा नको, कृती करा शिंदेंच्या केसरकरांना सूचना। बदलापूर अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदेला दुसऱ्या गुन्ह्यात अटक होण्याची शक्यता। एसआयटी कडून दोन्ही पीडित मुलींच्या प्रकरणात वेगवेगळे गुन्हे दाखल। चंद्रपूर वणी परिसरात कोळशाचा काळाबाजार करणाऱ्यांना राजकीय संरक्षण। कोळसा खाणीच्या मालकांकडून सत्ताधारी विरोधक हप्ते वसूल करतात। वरट्टीवारांचा सत्ताधाऱ्यांसोबत स्वतःच्या पक्षातील नेत्यांवर गंभीर आरोप। केज विधानसभेच्या माजी आमदार संगीता ठोंबरेंच्या कारवर अज्ञातांकडून दगडफेक। संगीता ठोंबरेंचा ड्रायव्हर जखमी। संबंधितांवर गुन्हा दाखल करण्याची ठोंबरेंची मागणी। ग्रामविकास मंत्री गिरीश महाजनांकडून सरपंचांच्या मागण्या मान्य। महाजनांच्या मध्यस्थीनंतर मुंबईत सुरू सरपंचांचं आंदोलन स्थगित। कॅबिनेट बैठकीत मानधनवाढीचा निर्णय घेणार। पुणे पोर्शे कार अपघात प्रकरणातील मुलाचा पासपोर्ट आणि पोर्शे कार परत करा। अग्रवाल कुटुंबाचा बाल न्याय मंडळाकडे अर्ज। मुंबई महापालिकेतील 2000 शिक्षक निवडणुकीच्या ड्युटीवर। निर्णय बदलल्यानं नाराजी। विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान होण्याची शक्यता। पीओपीच्या गणेश मूर्ती स्थापन करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करा। उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचा नागपूर महानगरपालिकेला आदेश। राजधानी दिल्लीत पावसाचा धुमाकूळ। शहरातील अनेक भागात पाणी साचल्यानं वाहतूक कोंडी। नागरिकांचे हाल। राज्य सरकारने अर्थसंकल्पीय अधिवेशनात केलेली दूध अनुदानाची घोषणा कागदावरच। 5 रुपये अनुदान न मिळाल्यामुळे शेतकरी संघटना आक्रमक। सरकारवर शेतकऱ्यांना सावत्र भावाची वागणूक देत असल्याचा आरोप। पेसा कायद्याच्या माध्यमातून भरती करण्याच्या मागणीसाठी नाशिकमध्ये आंदोलन। बिगर आदिवासींच्या याचिकेमुळे भरती प्रक्रियेला स्थगिती। निवड झालेल्या उमेदवारांची नियुक्ती रखडली। पुण्यातील 1054 सीसीटीव्ही बंद पडले। निकामी झालेल्या सीसीटीव्हीच्या दुरुस्तीचा खर्च कोण करणार याबाबत स्पष्टता नाही। माडाच्या 370 घरांच्या किमतीत कपात। अत्यल्प ते उच्च सगळ्या घरांच्या किमती उतरल्या। 29 सप्टेंबरपर्यंत आता उमेदवारांना माडाच्या घरासाठी अर्ज करता येणार। पंतप्रधान मोदींच्या उपस्थितीत काल मंत्री परिषदेची बैठक। मिशन 2047 बाबत महत्त्वपूर्ण चर्चा। 100 दिवसात कल्याणकारी योजना जनतेपर्यंत पोहोचवणार।